आज आपण बनवूया आवळा कँडी। आवळा कँडी कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे। आवळे खायला शरीरासाठी खूप छान असतात, पण आपण तसे खाऊ शकत नाही कारण खाल्ल्या जात नाही। आवळा खूप तुरट असतो, म्हणून आपण त्याची कँडी बनवणार आहोत। तर कशी बनवायची मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी अर्धा किलो आवळा घेतलेत। ते मोठे, शक्यतो मोठे मोठेच बघून घ्यायचे असे, आणि स्वच्छ धुवून घेतलेत मी। स्वच्छ धुवून त्याला आपण एका कपड्याने पुसून घेऊयात। कपड्याने पुसून घेतलेत, हे बघा असे पुसून घ्यायचेत। पुसून घेऊन त्याला आपण इथे पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यावर आता आपण अशी एक प्लेट ठेवणार आहे। तुमच्याकडे चाळणी असेल तर तुम्ही चाळणीत पण करू शकता, कुकरला सुद्धा उकडून घेऊ शकता। मी टोपावरच उकडून घेणार आहे, आणि टोपावर उकडून घेऊन आपण करणार आहोत। 10 मिनिटं उकडून घ्यायचे फक्त। हे बघा असे याच्यावर ठेवून घ्यायचेत। असे ठेवून घ्यायचे त्याच्यावर पूर्ण, आणि याच्यावर एक झाकण ठेवायचे, आणि 10 मिनिटं आपल्याला असंच फास्ट गॅसवर उकडून घ्यायचे ते। त्याच्यावर आता मी ही अशी कटोरी उघडी घालणार, ची वाफ नाही गेली पाहिजे। आणि 10 मिनिटं उकडून घेतल्यावर आपण बघणार आहोत नंतर। आणि याला अर्धा किलो घेतलेत मी, तर अर्धा किलो साखर लागणार आहे आपल्याला। आता 10 मिनिटं याला उकडून घेतलंय। आता आपण याला काढून घेऊया। बघा आपोआपच निघतायत, बरोबर त्याच आकारचे निघतायत बघा। आणि आतमधले बिया आपण काढून घेऊया यातमधल्या, हे बघा। सर्व अशाच काढून घ्यायच्यात। हे बघा आता याच्या बिया काढून घेतल्यात आपण, शिजून घेऊन याच्या बिया काढून घेतल्यात। असे हे करून घेतलेत, बरोबर ऑटोमॅटिक निघतात ते, बरोबर त्याचा आकार द्यायचं काम नाही, बरोबर आकारचेच निघतायत। आणि आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। साखर अर्धा किलोच घ्यायची आपल्याला, अर्धा किलो आहेत तर ही साखर मिक्स करूया। ही साखर साखर अशी मिक्स करून घ्यायची, याला एकत्र करून घ्यायचं। असं मिक्स करून घेऊन खालीवर करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून सर्व याला लागली पाहिजे ही साखर। आणि साखर अशी फिरून घेऊन याला आता पूर्ण याला लागली ही साखर। आता आपण याला हे असंच एका बाउलमध्ये ठेवणार आहोत 3 दिवस। 3 दिवस याला रोज खालीवरी करायचं आहे। त्या साखरला पाणी सुटेल, पाक होईल या साखरेचा रोज आपल्याला, कारण खालीवरी नाही केलं तर बुरशी येण्याची भीती वाटते। हे बघा, आणि शक्यतो याला प्लास्टिकच्याच बाउलमध्ये ठेवा। प्लास्टिकच्या बाउलमध्ये हे बघा, याला 3 दिवस झालेत आता हे करून। याला बघा कसं पाक सुटलं हे पाणी साखरला, आणि 3 दिवस आता आपण साखरमध्ये भिजून घेतले। आता आपण याला असं बाहेर काढणार आहोत। हे बघा असे काढून घ्यायचे। हे पाक याचं काढून घ्यायचं, आणि हे असे कोरडे होऊ द्यायचे थोडेसे।
तयार आहे आपली आवळा कॅन्डी। 6 दिवस मी वाळून घेतले याला, तर बघा कसे कणकणीत वाळले आणि खूप छान पण झाले। वाटलं तर तुम्हाला थोडीशी पिठी साखर लावायची असली याला तर ओला असतानाच लावा, नाहीतर काय गरज नाही। गोड खात नसाल तर लावण्याची पण गरज नाही। आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका।